आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं, आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, चौथ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्रियल आली, त्यावेळेसही सांगितलं की आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाहीये. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं, ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स किंवा अभ्यास करायचा असेल तर कोणतं पुस्तक वाचायचे हे शिक्षकांना किंवा जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचं. मग ते पुस्तक अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, लायब्ररीत जायचं, ते शोधायचं, त्याच्यातला पर्टिक्युलर तो टॉपिक त्याच्यावरती वाचायचं आणि त्याच्यानंतर माहिती घ्यायची. हा प्रवास असायचा. एवढे कष्ट फक्त